आता आपण बघूया विरेचनची विधी. विधीमध्ये आता इथे एक गोष्ट सांगितली की बाकी जे काही तुमची कर्म आहेत, वमन, बस्ती वगैरे, त्यांच्या कम्पॅरेटिव्हली विरेचनची विधी खूप इझी असते. विरेचनची प्रोसिजर आहे ती कम्पॅरेटिव्हली फार इझी असते. सो पहिलं आपण बघूया पूर्वकर्म. विरेचनचं जे पूर्वकर्म आहे ना ते 3 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. पहिलं आतुर परीक्षा, सेकंड औषधी संग्रह आणि उपकरण सिद्धता, थर्ड आतुर सिद्धता. सो पूर्वकर्म 3 ह्याच्यात डिवायडेड आहे. पहिलं आतुर परीक्षा, मग औषधी संग्रह आणि मग आतुर सिद्धता. ठीक आहे. आता हे पहिलं आपण बघूया आतुर परीक्षा. आतुर परीक्षा 2 टाईप्सने केली जाते. पहिलं तर व्याधी विनिश्चय करण्यासाठी जी आतुर परीक्षा करतो. सेकंड कर्म चालू असताना आपण जे आतुर परीक्षा करतो की पेशंटला कशी लक्षणं दिसत आहे वगैरे, ते आपण कंटिन्युअसली एक्झामिन करतो. सो ते परीक्षण वेगळं. आणि स्टार्टिंगला व्याधी कन्फर्म करण्यासाठी आपण जे त्रिविध परीक्षण करतो, इन्स्पेक्शन, पाल्पेशन अँड ऑल, ते वेगळं परीक्षण. सो आतुर परीक्षा जे करतो आपण ती 2 टाईप्सने करतो. पहिलं तर व्याधी विनिश्चय करण्यासाठी, सेकंड की ती प्रोसिजर चालू असताना त्याचं रोगीचं आपण परीक्षण करायचं, त्याच्यावर कसे इफेक्ट्स पडत आहेत, तो कशी लक्षणं दाखवत आहे, सम्यक लक्षणं दाखवत आहे का नाही, हे झालं सेकंड परीक्षण. सो पहिलं आपण सांगितलं व्याधी विनिश्चयासाठी परीक्षण करायचं. व्याधी कन्फर्मेशनसाठी आपण काय परीक्षण करणार? त्रिविध परीक्षा, अष्टविध परीक्षा, दशविध परीक्षा, स्त्रोतस परीक्षण करणं, मग हिस्ट्री घेणार आपण पेशंटची, रुग्ण हिस्ट्री घेणार, मग त्याचं सगळं बघायचं, दोष, दुष्य, प्रकृती अवस्था, रुग्णबल, व्याधीबल, सत्व, सात्म्य, या सगळ्याचं प्रॉपर ज्ञान घ्यायचं आणि मग ठरवायचं की पेशंट विरेच्य आहे की अविरेच्य, म्हणजेच विरेचनसाठी अर्ह आहे की अनर्ह. ऑल्सो व्याधीचं एकदम सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, व्याधीचं विनिश्चय करायचं. सो या सगळ्यासाठी आपण करतो पहिल्या टाईपचं परीक्षण, दॅट इज व्याधी विनिश्चय करण्यासाठी त्रिविध, दशविध अँड ऑल परीक्षण. याने आपण ठरवतो की पेशंट जो आहे तो अर्ह आहे की अनर्ह आहे. आणि मग त्यानंतर सांगितलं की आता हे आपण का करतोय की कन्फर्म करायला की तो पेशंट अर्ह आहे की अनर्ह. एकदा कन्फर्म झालं की तो पेशंट विरेचनसाठी योग्य आहे, त्यानंतर आपण स्नेहन चालू करतो, मग त्यानंतर संसर्जन क्रम करतो आणि हे सगळं करेपर्यंत आपण त्या पेशंटचं परीक्षण करत राहतो कंटिन्युअसली की काही साईड इफेक्ट्स होत आहेत का किंवा सम्यक लक्षणं दिसत आहेत का. सो त्यासाठी पण आपण त्या पेशंटची परीक्षा करत राहतो. ऑल्सो विरेचन करत असताना सुद्धा आपण एक्झामिन करतो कंटिन्युअसली की काही अयोगाची लक्षणं दिसत आहेत का, अतियोगाची लक्षणं दिसत आहेत का. सो ह्यासाठी आतुर परीक्षण महत्त्वाचं आहे की कंटिन्युअसली तुम्ही पेशंटला एक्झामिन करत राहायचं की त्याच्यावर काय इफेक्ट्स दिसत आहेत, तो योग्य आहे का, तो काय लक्षणं दाखवतो, हे सगळं तुम्ही कंटिन्युअसली एक्झामिन करत राहायचं. आता पूर्वकर्मध्ये आपला सेकंड पॉईंट येतो औषधी संग्रह आणि उपकरण सिद्धता. आता औषधी संग्रह जो करायचा आहे त्यासाठी काय सांगितलं आहे, तुम्ही जेव्हा आतुर परीक्षण करत होता फर्स्ट स्टेपमध्ये, त्या आतुर परीक्षण करायचं आणि मग पेशंटचं प्रकृती बघायची, त्याचे दोष, दुष्य, बल, सत्व, सात्म्य, कोष्ठ, अग्नी, त्यातली उपस्थित व्याधी अवस्था, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या, त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्या लक्षात ठेवून मग औषधांचा संग्रह करायचा. त्या पेशंटच्या अनुसार तुम्ही औषधं गोळा करायची. ऑल्सो आता हे तर प्रोसिजरसाठी करतोय, पण ही प्रोसिजर करताना काही व्यापद निर्माण झाले. सो त्या व्यापदांचा प्रतिकार करण्यासाठी, त्या व्यापदांना ट्रीट करण्यासाठी पण तुम्हाला औषधं लागतील. सो त्यासुद्धा औषध द्रव्यांचा संग्रह करून ठेवायचा. आणि सुश्रुताचार्य यांनी सांगितलं आहे की विरेचनच्या पूर्वकर्मामध्ये तुम्ही स्नेहन देता, स्वेदन देता, त्यासोबतच वमनसुद्धा करायचं. सो त्यासाठी पण जे लागतील ती औषध द्रव्यांचा संग्रह करून ठेवायचा. सो हे तर झालं औषधी संग्रह. ह्याच टॉपिकमध्ये आपण सांगितलं उपकरण सिद्धता, म्हणजे आपल्याला बाकीची उपकरण पण लागतील. आता कसे उपकरण की जर रुग्ण परीक्षण करायचं आहे त्यासाठी काय आवश्यक उपकरण असतील ते घेऊन ठेवायचे. मग द्रव्य मोजण्यासाठी तुम्हाला मोजपात्र लागेल, स्वेदन करण्यासाठी नाडी स्वेदाची उपकरणे लागतील, पेटी स्वेदाची उपकरणे लागतील. सो औषधी पण संग्रह करून ठेवायचे आणि उपकरणं पण जे जे लागतंय ते ठेवायचे. सो आता आपण इथे सांगितलं की औषधी द्रव्यांचा संग्रह करायचा आणि जे जे इम्पॉर्टंट उपकरण लागतील त्याचा संग्रह करायचा. आता औषधी द्रव्य कशी, तर आता एक एक स्टेप वाईज जाऊ. पूर्वकर्मध्ये आपण काय काय सांगितलं, पूर्वकर्मामध्ये स्नेहन करायचं, स्वेदन करायचं, वमन करायचं. स्नेहनसाठी आपल्याला लागणार घृत, तेल असे सगळे स्नेहद्रव्य. स्वेदन करण्यासाठी आपण काय करणार, नाडी स्वेद करणार, बाष्पस्वेद करणार. ह्यासाठी आपल्याला लागेल जल, परत क्वाथ. आणि वमनसाठी काय लागेल आपल्याला, मदनफळ, वचा, यष्टीमधू, सैंदव, इक्षुरस, दूध. सो हे सगळे पूर्वकर्मामध्ये लागणारी औषधे आहेत. सो पूर्वकर्मासाठी ह्या सगळ्या औषधांचा संग्रह करून ठेवायचा.
सो हे तर आपण बघितलं पूर्वकर्म. आता प्रधान कर्मासाठी आपल्याला काय काय लागणार, विरेचन करवण्यासाठी आपण काय काय वापरणार. परत तर वेगवेगळ्या टाईप्सचे चूर्ण लागतील, क्वाथ लागेल, आसवारिष्ट लागणार, स्नेह लागणार. आता बेसिक रेग्युलरली यूज द्रव्य कोणती कोणती आहेत विरेचनसाठी, त्रिवृत्त, त्रिफळा, हरितकी, आरगवद, कुटकी, द्राक्षा. या सगळ्या औषधांचा संग्रह करायचा. कोणते कोणते सांगितले आपण, त्रिवृत्त, त्रिफळा, हरितकी, आरगवद, कुटकी आणि द्राक्षा. मग आता जर व्यापद निर्माण झाला तर ते व्यापद झालं त्याच्या ट्रीटमेंटसाठी पण आपल्याला ड्रग्स लागतील. त्यात आपण वापरतो सूतशेखर रस, शंखवटी, हिंगवाष्टक चूर्ण. सो हे सगळं सुद्धा रेडी ठेवलं पाहिजे आपण. आता हे तर आपण बघितलं की औषधी संग्रह, पण टॉपिकमध्ये फक्त औषधी संग्रह नव्हतं ना, त्यासोबत आपण बोललेलो उपकरण सिद्धता. सो आपल्याला उपकरणं काय काय लागतील विरेचन करण्यासाठी. पहिलं तर रुग्ण परीक्षण सांगितलेलं आपण. सो रुग्ण परीक्षणासाठी आपल्याला काय काय लागेल, स्टेथोस्कोप लागेल, BP ॲपॅरेटस लागेल. नेक्स्ट आपण सांगितलं की द्रव्य कलेक्ट करण्यासाठी, ते द्रव्य बनवण्यासाठी, ती कल्पना बनवण्यासाठी काय काय लागेल आपल्याला. गॅस लागेल, पातेलं लागेल, ते हलवायला पळी लागेल, मग परत ग्लास लागेल. नेक्स्ट आपण सांगितलं स्नेहन स्वेदनसाठी. स्नेहन स्वेदनसाठी आपल्याला स्नेहनचा टेबल लागेल, स्वेदनसाठी उपकरणं लागतील आणि त्यानंतर बाकीचं अजून आपल्याला मोजपात्र वगैरे लागेल. सो ही सगळी उपकरणे लागणार आपल्याला. सो सेकंड पॉईंट काय सांगितलं आपण, औषधी संग्रह आणि उपकरण सिद्धता. सो औषधी संग्रहामध्ये कशी कशी औषध लागणार, पूर्वकर्मासाठी आपल्याला लागणार स्नेहनसाठी, स्वेदनसाठी, वमनसाठी. मग प्रधान कर्ममध्ये आपल्याला बेसिक औषधं लागणार, त्या औषधांचा चूर्ण लागणार, क्वाथ लागणार, आसवारिष्ट आणि स्नेह. कोणती कोणती द्रव्य कॉमनली यूज आहेत विरेचनसाठी, त्रिवृत्त, त्रिफळा, हरितकी, आरगवद, कुटकी, द्राक्षा. त्यानंतर जर व्यापद निर्माण झाले तर व्यापदसाठी सांगितले सूतशेखर, शंखवटी, परत हिंगवाष्टक चूर्ण. त्यानंतर हे तर झालं औषधी संग्रह. त्यानंतर आपण सांगितलं उपकरण सिद्धता. सो उपकरण काय काय लागतील, पेशंटच्या एक्झामिनेशनसाठी वेगळे उपकरण लागणार, ते कल्पना बनवण्यासाठी वेगळे उपकरण लागणार, म्हणजे स्नेहन स्वेदन करायचं त्यासाठी वेगळे उपकरण लागणार, सगळं मोजण्यासाठी वेगळे उपकरण लागणार. सो हा झाला आपला सेकंड पॉईंट, औषधी संग्रह आणि उपकरण सिद्धता. आता पूर्वकर्ममध्ये थर्ड पॉईंट येतो आतुर सिद्धता. आता आतुर सिद्धता म्हणजे काय, की ज्या पेशंटमध्ये आपल्याला विरेचन करायचं आहे त्याचं आधी आपण परीक्षण केलं, त्यानंतर त्याला जे त्याच्या बॉडीनुसार जे औषधी त्याला सूट होतील तशा औषधांचा तुम्ही संग्रह केलं. त्यानंतर तुम्ही रुग्णामध्ये जी तयारी करता, रुग्णाला जे प्रिपेअर करता तुम्ही कर्मासाठी, त्या सगळ्या प्रोसिजरला आपण म्हणतो आतुर सिद्धता. सो आतुर सिद्धता म्हणजे प्रिपरेशन ऑफ द पेशंट फॉर द प्रोसिजर. सो जे काही प्री ऑप म्हणतो आपण ते सगळं येतं आतुर सिद्धतामध्ये. आपण पेशंटला जसं प्रिपेअर करतोय त्या प्रोसिजरसाठी, दॅट इज आतुर सिद्धता. मग आता आतुर सिद्धतेसाठी आपण 6 गोष्टी करतो. ते काय काय सांगितलेत, पहिलं तर स्नेहन, मग स्वेदन, मग वमन, मग संसर्जन क्रम, मग परत एकदा स्नेहन स्वेदन आणि मग भोजनादी विचार. दॅट इज की विरेचनच्या आधी तुम्ही कसं जेवण केलं पाहिजे वगैरे ते सगळं इथे सांगितलं आहे. सो इथे काय सांगितलं आहे की पहिलं स्नेहन स्वेदन द्या, मग वमन द्या, मग संसर्जन क्रम करा आणि मग परत एकदा स्नेहन स्वेदन करा. हा जो सिक्वेन्स सांगितला आहे हा तुम्ही फॉलो नाही केला तर ग्रहणीचे व्याधी उत्पन्न होऊ शकतात. सो तर सुश्रुताचार्यांनी सांगितलं आहे की विरेचनच्या आधी वमन करणं खूप आवश्यक आहे. का, कारण विदाऊट वमन देता तुम्ही जर विरेचन दिलं तर काय होईल, जो खालच्या भागी जो काही कफ आहे, जो अधोगामी झालेला कफ आहे तो तसाच ग्रहणीत साठून राहील, तिथं ऑब्स्ट्रक्शन कॉज करेल, ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्या कफामुळे गौरव निर्माण होऊ शकतं, प्रवाहिका निर्माण होऊ शकते. आता विरेचन पित्तवर ॲक्ट करतंय, पण अधोगामी जो काही कफ साठलेला आहे तो पण काढायला लागेल ना. सो त्यासाठी आपण वमन करायला लागेल. सो त्यामुळे विरेचनच्या आधी वमन द्यायचं, सगळा कफ काढून घ्यायचा, मग तुम्हाला कोणच ऑब्स्ट्रक्शन कॉज करणार नाही. सो जर तुम्ही विरेचनच्या आधी वमन दिलं नाही तर मग हा कफ तिथं साठून राहील. तो जो काही आपला अधोगामी कफ आहे तो ग्रहणीमध्ये आवरण निर्माण करेल, त्याचं ऑब्स्ट्रक्शन कॉज करेल ग्रहणीमध्ये, ज्याच्यामुळे गौरवता येईल, अंगात प्रवाहिका निर्माण होईल. सो त्यामुळे विरेचनच्या आधी नेहमी वमन दिलंच पाहिजे असं सुश्रुताचार्यांनी सांगितलंय. आता हे बोलून तर झालं, पण प्रॅक्टिकली त्याचे दिवस कसे होतात. पहिले 7 दिवस 1st to 7th डे आपण स्नेहन द्यायचं, मग 8व्या दिवशी थोडी रेस्ट द्यायची, तर रेस्टसोबतच अभ्यंग पण करायचं, स्वेदन पण करून टाकायचं. मग त्यानंतर नेक्स्ट डे दॅट इज 9th डेला वमन करायचं. मग वमनानंतर 7व्या दिवशी संसर्जन क्रम करायचा आणि मग 9व्या दिवसापासून परत स्नेह पण चालू करायचं. 9व्या दिवसापासून कसं करायचं,
9वा, 10वा, 11वा, 12वा असं 4 दिवस स्नेहन द्यायचं. मग त्यानंतर 3 दिवस विश्रांती सांगायची. विश्रांतीसोबतच अभ्यंग आणि स्वेदन करायचं आणि नंतर मग विरेचन द्यायचं. आणि हे 3 दिवस विश्रांतीचे जे आहेत त्याच 3 दिवसात आपण विरेचन अनुकूल भोजन द्यायचं, की विरेचनसाठी जे योग्य भोजन आहे ते द्यायचं. सो काय केलं आपण, पहिले 7 दिवस स्नेहन द्या, त्यानंतर 8व्या दिवशी विश्रांती सांगा, त्यासोबतच अभ्यंग आणि स्वेदन करा. मग 9व्या दिवशी वमन करा आणि मग 9 नंतर 7व्या दिवशी, ठीक आहे, 9च्या पुढचे वमनानंतरचे पुढचे 7 दिवस, तसं त्या 7व्या दिवशी संसर्जनक्रम करा. त्यानंतर 9व्या दिवसापासून परत स्नेहपान सुरू करा. संसर्जनक्रम करा, 1 दिवस थांबा, मग 9व्या दिवसापासून पुढे परत स्नेहपान सुरू करा. ठीक आहे. सो 9, 10, 11, 12 4 दिवस स्नेहन करा. त्याच्या पुढचे 3 दिवस विश्रांती घ्या. विश्रांतीसोबतच अभ्यंग करा, स्वेदन करा, वमनासाठी जे उपयुक्त भोजन आहे ते घ्या आणि त्यानंतर ह्या 3 दिवसांनंतर मग विरेचन करा. ठीक आहे. मग आता आपण जे सांगितलं की संसर्जनक्रम नंतर 4 दिवस स्नेहन करायचं आणि मग पुढचे 3 दिवस विश्रांती. ते जे विश्रांतीचे 3 दिवस सांगितलेत ना, त्या 3 दिवसात कसं जेवण करायचं ते इथे आपण बघूया. हे 3 दिवस विरेचनच्या आधीचे 3 दिवस आहेत. ठीक आहे. हे 3 दिवस विश्रांती घ्यायची, अभ्यंग करायचं, स्वेदन करायचं, चांगला आहार घ्यायचा आणि मग ह्या 3 दिवसानंतर विरेचन करायचं. सो ह्या 3 दिवसात कसा आहार घ्यायचा, द्रव, उष्ण, जांगल रस, भात, आम्ल फलरस. आता हे सगळं जे घेतोय ना आपण, हे असेच जे कफाची वृद्धी करवणार नाही. कारण कसं आहे, कफ बॉडीमध्ये अल्प पाहिजे तरच विरेचन नीट होईल. जर कफ खूप जास्त असेल बॉडीमध्ये तर तुम्ही विरेचन औषध देऊन सुद्धा तुम्हाला वमनच होणार आहे. सो ह्यासाठी आपण लघु अन्न सेवन करतोय आणि कोष्ण जलपान सेवन करतोय. ठीक आहे. सो असा आहार घ्यायचा. आता नेक्स्ट काय सांगितलं आहे की ज्या दिवशी आपण विरेचन देणार आहे त्या दिवशी सकाळी पेशंटला काहीच खायला नाही द्यायचं. आता वमनच्या केसमध्ये आपण कसं करत होतं, सकाळी सकाळी त्याला यवा, दूध ह्या सगळ्याचं सेवन करायला सांगत होतं. पण विरेचनच्या केसमध्ये सकाळी सकाळी काहीच खायला द्यायचं नाही. कारण जर कफ वाढला तर कफ वाढल्यामुळे विरेचन व्यापन निर्माण होऊ शकतं. ऑल्सो पित्तकर आहार द्यायचा नाही. जर पित्तकर आहार दिला तर तो पित्तकर आहार जाणार आणि तुमच्या जाठराग्नीला प्रदीप्त करणार. ज्याच्यामुळे जर अग्नी प्रदीप्त झाली तर ते लगेच औषधाचं पचन करणार आणि जर औषधाचं पचन झालं तर ते औषध कामच नाही करणार, ज्याच्यामुळे विरेचनचा अयोग निर्माण होणार. सो थोडक्यात आतुर सिद्धतामध्ये आपण काय काय करतो, स्नेहन, स्वेदन, वमन, संसर्जन क्रम, परत स्नेहन, स्वेदन आणि मग विरेचन. मग तर नेक्स्ट एक केस सांगितली आहे की आपण सारखं म्हणतोय की विरेचन द्यायच्या आधी वमन करायचं, पण जर तो पेशंट असा असेल की तो विरेचनसाठी अर्ह आहे पण वमनसाठी अनर्ह आहे, तर तुम्ही वमन करू शकत नाही. अशा पेशंटमध्ये कसं करणार, आता कसं असतं, जे आपण विरेचन देतो ते विरेचनचे जे औषधं आहेत ना ते बॉडीमधल्या सगळ्या कफाला अधोगती प्राप्त करून देतात. मग सगळा कफ येतो गृहिणीमध्ये आणि तिथे तो साठत जातो, ज्याच्यामुळे अग्निमंद होती, गौरव होतं, प्रवाहिका निर्माण होती. सो त्यामुळे तो कफ तर आपल्याला नकोच आहे, पण आपण वमन पण करू शकत नाही. सो इथे सोल्युशन काय असतं आपल्याकडे की तो कफ साठलेला आहे आणि कफ म्हटलं तिथं आम पण निर्माण झाला असेल. सो ह्या आमचं आणि कफाचं पाचन करायचं. मेन प्रॉब्लेम काय की कफाला काढायचं आहे काय पण करून, पण वमन तर नाही आहे. मग आपण त्या कफाचं आणि आमाचं पाचन करतो, त्यासाठी आपण पाचक औषधी वापरतो. सो मग हे करायचं, पाचक औषधी द्यायचं, त्या कफाला बॉडीमधून बाहेर काढून टाकायचं, त्याचं पाचन करून टाकायचं, मग नंतर स्नेहन, स्वेदन करायचं आणि मग विरेचन देऊन टाकायचं. आता आपण म्हणतोय तर खरं की पाचक औषध द्या, त्यात आपण काय देणार, कफ आणि आमचं पाचन करण्यासाठी आपण देणार शुंठी, एरंड असे द्रव्य द्यायचे आणि त्या कफ आणि आमाचं पाचन करून टाकायचं. सो आता पूर्वकरमध्ये आपण केलं, आतुर सिद्धता केली, त्याचं स्नेहन, स्वेदन सगळं केलं, त्याला भोजन पण नीट दिलं. पण ह्याच बरोबर आतुर सिद्धतामध्ये अजून एक पॉईंट येतो की त्याची मानसिक सिद्धता करायची, त्याला मेंटली प्रिपेअर करायचं. ह्यात आपण काय करणार, त्याला सांगणार आपण की आपण विरेचन का करतोय, आपण ह्यासाठी काय काय औषधं देणार तुला, त्याचा शरीरावर कसा परिणाम दिसेल, किती वेग येतील तुला, ऑल्सो तू काय काय जेवलं पाहिजे, हे सगळं त्याला सांगायचं आणि त्याची मानसिक सिद्धता करायची. मग मेंटल त्याला स्ट्रॉंग करायचं ह्या प्रोसिजरसाठी. सो पहिलं आपण बघितलं आतुर परीक्षण, त्यानंतर आपण बघितलं औषधी संग्रह आणि उपकरण सिद्धता, त्यानंतर आपण बघितलं आतुर सिद्धता. त्यात आपण पेशंटला कसं प्रिपेअर करत होतो, पहिलं तर ते आपली सायकल, स्नेहन, स्वेदन, वमन, संसर्जन क्रम, मग परत स्नेहन, स्वेदन आणि मग विरेचन. आणि विरेचनच्या आदल्या 3 दिवसात आपण त्याला भोजन, ऑल्सो पेशंटला विरेचनच्या आधी मेंटली पण आपण प्रिपेअर करतो, दॅट इज मानसिक सिद्धता आपण करतो आपण त्याची.
आता हे तर झालं आतुर सिद्धता. ऑल्सो आपण करतो मात्रा विनिश्चय. मात्रा कशी कन्फर्म करायची, सुश्रुताचार्याने सांगितलंय कोष्ट बघायचा. जर मृदू कोष्टी असेल तर मृदू मात्रा द्यायची, क्रूर कोष्टी असेल तर तीक्ष्ण मात्रा द्यायची, मध्यम कोष्टी असेल तर मध्यम मात्रा द्यायची. सो हे झालं आपलं विरेचनचं पूर्वकर्म.